रामकृष्णारे मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय। मित्रांनो, मी तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये अजय महाराज बारसकर याची कहाणी सांगणार आहे। कारण या अजय महाराज बारसकरला मी गेल्या 10 वर्षापासून ओळखतो म्हणजे याच्याशी माझा प्रत्यक्ष परिचय नाही, परंतु याचं कार्य काय, काम काय, हा काय करतो, याची विचारधारा काय, हे सर्व मला माहीत आहे। मित्रांनो, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, जो अभंग अजय महाराज बारसकर हमेशा म्हणत असतो। आणि तोच अभंग अजय महाराज बारसकर आज वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सवर मीडियावर सांगत आहे की मान अपमान गोवे अवघे गुंडूनी ठेवावे, हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान। मित्रांनो, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या गाथेमध्ये देव कुठं आहे हे वारंवार सांगितलेलं आहे आणि अशा अनेक अभंगामधून सांगितलेलं आहे। मित्रांनो, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा। अशा ठिकाणी देव सांगितलेला आहे, जो बोलल्याप्रमाणे वागतो अशा ठिकाणी देव सांगितलेला आहे। आणि त्याच पद्धतीने ज्याच्याकडे मान आणि अपमान याच्या पलीकडे जो गेलेला आहे अशा ठिकाणी देव सांगितलेला आहे। मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे, हे सगळं गुंडाळून ठेवा। हे गुंडाळून ठेवण्याची ज्याची वृत्ती बनलेली आहे अशा माणसाकडे देव आहे। आणि हा अभंग सांगणाराचीच जर वृत्ती बदललेली नसेल, म्हणजे अजय महाराज बारसकर मनोज जरांगे पाटलांना पाणी पाजण्यासाठी आला। आता मनोज जरांगे पाटील यांनी पाणी प्यावं म्हणून हजारो माता भगिनी आक्रोश करत होत्या, अनेक मराठा बांधव आक्रोश करत होते। अगदी 4-5 वर्षाची लहान चिमुकली मुलगी आक्रोश करत होती की दादा तुम्ही पाणी प्या। आणि आता जरी आपण या थोड्या क्षणासाठी समजू की हा सुद्धा त्याच भावनेतून मनोज जरांगे पाटलांना पाणी पाजण्यासाठी आलेला होता। आता जर तिथं उपस्थित हजारो लोकांच्या हाताने मनोज जरांगे पाटील पाणी पिले असते आणि याला एकट्याला जर नकार दिला असता तर एक भावना आपण समजू शकलो असतो। परंतु मनोज जरांगे पाटील कोणत्या भावनेतून उपोषणाला बसले होते? मनोज जरांगे पाटील यांची उपोषणाला बसण्याची आजची भावना ही अत्यंत वेदनादायी होती। मनोज जरांगे पाटलांच्या मनामध्ये या सरकारबद्दल, या सरकारच्या भूमिकेबद्दल मनामध्ये प्रचंड चीड आलेली होती, प्रचंड त्रागा होती। या भावनेतून मनोज जरांगे पाटील, एका विद्रोहाच्या भावनेतून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले होते। अगदी मी स्वतः त्याच्या आदल्या 1-2 दिवस अगोदर तिथं गेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर नारायणगडाचे महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज आले होते। शिवाजी महाराजांचं आगमन झाल्यानंतर ते स्टेजवर गेले आणि अगदी शांतपणे बसले। समाज खालून आक्रोश करत होता, पाणी घ्या, पाणी घ्या। तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील पाणी घ्यायला तयार नव्हते। आणि हा अजय महाराज बारसकर मनोज जरांगे पाटलांना तिथं पाणी पाजण्यासाठी आला। आता एका क्षणासाठी असा विचार करा, जर मनोज जरांगे पाटील त्याच्या हाताने जर पाणी पिले असते तर मग हा मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात गेला असता का? आता तिथं जो त्यांनी शब्द प्रयोग केला की तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मला स्वतः तुकाराम महाराजांनी तुमच्याकडे पाठवलं आहे। आता तुकाराम महाराजांनी याच्या कानामध्ये येऊन सांगितलं का? आता ठीक आहे, तो नावापुरता का होईना महाराज आहे आणि त्यामुळे तुकाराम महाराजांचं नाव घेऊन मनोज जरांगे पाटलांनी पाणी प्यावं ही जरी त्याची भावना आहे असं आपण समजू, परंतु तुकाराम महाराजांनी याच्या कानामध्ये येऊन सांगावं याची एवढी योग्यता आहे का? याची एवढी पात्रता आहे का? एखादा माणूस गळ्यामध्ये माळ घातला किंवा भगव वस्त्र धारण केलं किंवा कीर्तन सांगू लागला, गायला लागला म्हणजे लगेच साधू झाला, म्हणजे लगेच महाराज झाला असं नसतं। नव्हती ते संत करिता कीर्तन किंवा नव्हती ते संत माळा मुद्रांच्या भूषणे। मित्रांनो, संत होणं, संतत्व प्राप्त होणं इतकी सहज साधी सोपी गोष्ट नाही। कोणी नावापुढे महाराज लावल्याने कोणी संत होत नसतो। मित्रांनो, मी तर अगदी ठामपणे सांगू शकतो की काही 4-2 जर अपवाद सोडले तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनंतर कोणीही संत नाही। या 4-2 अपवादामध्ये संत कुलभूषण नगदनारायण महाराज असतील, राष्ट्रसंत गाडगे महाराज असतील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, राष्ट्रसंत भगवान बाबा असतील, एवढे 4-2 जर सोडले तर कोणीही संत नाही। आणि अशामध्ये आज जर कोणाला साधू म्हणावं असा व्यक्ती जर या पृथ्वी तलावर, या महाराष्ट्रामध्ये कोणी असेल तर ते मनोज जरांगे पाटील आहेत। आणि मित्रांनो, हे शब्द माझे नाहीत। मित्रांनो, मी कधीही बोलताना स्वतःचं मत कधीच मांडत नाही, त्या मताला कोणता ना कोणता आधार घेतो। आणि हे शब्द आहेत प्रेममूर्ती शिवाजी महाराजांचे।
स्वतः शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे की तुम्ही तुकाराम महाराजांना पाहिलेलं नाही, तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांना पाहिलेलं नाही, तुम्ही नगद नारायण महाराजांना पाहिलेलं नाही, तुम्हाला साधूच जर पाहायचा असेल तर अंतरवली सराटीमध्ये जा. आणि त्यावेळेस त्यांनी प्रमाण दिलेलं आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. आता मनोज जरांगे पाटील यांचा वैयक्तिक यामध्ये काय लाभ आहे किंवा यामध्ये दुसऱ्याचं काय नुकसान आहे? जर मनोज जरांगे पाटील स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी जर उपोषणाला बसले असते, स्वतःच्या वैयक्तिक प्रॉपर्टीसाठी जर बसले असते किंवा इतर समाजावर कोणावर अन्याय व्हावा म्हणून बसले असते तर आपण मान्य केलेलं असतं. काही जणांचा असा आक्षेप आहे की मनोज जरांगे पाटील ओबीसीचं आरक्षण मागत आहेत. काल अजय महाराज बारसकरने सुद्धा हा उल्लेख इंटरव्ह्यू मध्ये केलेला आहे की यामुळे मराठा आणि ओबीसी वाद लागलेला आहे. म्हणजे या अजय महाराज बारसकरने मराठा ओबीसी वादाचं खापर मनोज जरांगे पाटलांवर फोडलेलं आहे. परंतु मित्रांनो, काल मी स्वतः बीडमध्ये होतो आणि माझे अनेक ओबीसी मित्र आहेत, आम्ही दिवसभर सोबत होतो आणि आमच्या या सर्वांच्या चर्चामध्ये सर्व ओबीसी बांधवामध्ये मनोज जरांगे पाटलांबद्दल किती आपुलकी होती, किती आदर होता मी स्वतः पाहिलेला आहे. आणि मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे ओबीसीवर कसलाही अन्याय होत नाही याचं गणित मी अनेकदा मांडलेलं आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांचा आधार हे मायबाप सरकार आहे आणि आपल्याला संविधानाच्या, सरकारच्या, कायद्याच्या मार्गाने चालावं लागतं आणि ते अनुषंगाने बोलावं लागतं. या सरकारने नेमलेला बांटी आयोग सांगतो की ओबीसींची संख्या ही 37% आहे आणि ओबीसी आरक्षण हे लोकसंख्येच्या 50% असतं. जर 37च्या जर 50% धरलं तर 18 ते 18.5% येतं आणि ओबीसीचं आरक्षण आहे 32%. म्हणजे 32 मधून जर 18.5 जर मायनस केले तर 13.5% आरक्षण हे मराठ्यांच्या वाट्याचं ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे. आता मित्रांनो, त्यामध्ये काही कुणबी नोंदी सापडलेले मराठे घुसले असं आपण समजू तरी 10 ते 11% ओबीसी मध्ये 50%च्या आत आरक्षण सरकारला देता आलं असतं आणि हा कुठेही ओबीसीवर कसलाही अन्याय नाही, कारण हे प्रमाण सरकारच्या आकडेवारीनुसार आहे. आणि मित्रांनो, या आकडेवारीचं सविस्तर गणित मी अनेक वेळा मांडलेलं आहे. तुमच्या माहितीस्तव अजून हे गणित मी कमेंटमध्ये मांडतो. मित्रांनो, आजचा आपला जो मूळ विषय होता की अजय महाराज बारसकर या भामट्याचा जो अहंकार दुखावला गेला, याला भामटा हा शब्द अगदी रास्त बसतो, कारण याने त्याच्या नगर जिल्ह्यामध्ये, त्याच्या भागामध्ये काय काय कुरापती केलेले आहेत हे आता जगजाहीर होत आहे हळूहळू. म्हणजे हा स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अनुयायी नाही, तुकाराम महाराजांच्या विचाराप्रमाणे हा स्वतः चालत नाही, तुकाराम महाराजांच्या विचाराप्रमाणे चालणं इतकं सोपं नाही. म्हणजे असा हा कुरापती करणारा भामटा जो स्वतः तुकाराम महाराजांच्या गाथेचं आचरण करत नाही, त्यांच्या उपदेशाचं आचरण करत नाही, तो तुकाराम महाराजांच्या आड लपत आहे. आणि मित्रांनो, तुकाराम महाराज म्हणजे काय हे सर्वांना माहीत आहे. तुकाराम महाराज हे एक असं नाव आहे, तुकाराम महाराज हे एक असं व्यक्तिमत्व आहे, तुकाराम महाराज हे एक असे संत आहेत, तुकाराम महाराज हे एक असं दैवत आहे की मित्रांनो, जगातील कोणताही व्यक्ती असो, कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो, कोणत्याही विचारधारेचा असो, तो देवाला मानणारा असो, देवाला नाकारणारा असो, तो श्रद्धावान असो, भक्तिवान असो किंवा अंधश्रद्धेच्या विरोधातला असो, तो हिंदू असो, बौद्ध असो, ख्रिश्चन असो, कोणताही असो, मुस्लिम असो, जगातील प्रत्येक व्यक्ती तुकाराम महाराजांना मानतो. ही तुकाराम महाराजांची खासियत आहे. आणि मनोज जरांगे पाटील तिथं जे आंदोलन करत होते, तिथं ते ज्या परिस्थितीमध्ये होते, जी त्यांची अवस्था होती आणि ज्या अवस्थेमध्ये हा भामटा महाराज मनोज जरांगे पाटलांना भेटायला आलेला होता, अर्थात त्याला पाठवलेलं होतं आणि त्या पाठवण्याचं क्रेडिट त्याला घ्यायचं होतं, परंतु ते क्रेडिट त्याला घेता आलं नाही. परंतु तिथं त्याने जो तुकाराम महाराजांच्या शब्दांचा जो उल्लेख केला आणि त्यावर मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, मला माहित आहे कोण संत बिंत सगळं, आणि याला काहीतरी कुठेतरी कोंडीत पकडण्यासाठी काहीतरी शब्द हवा होता. एकतर हा जे काही थोडंफार जे पाकिट वगैरे घेऊन आला असेल किंवा याच्या मालकाने याला जे कोणी पाठवलं असेल
याचा उद्देश सफल झालेला नाही. मग मालकाला कोणत्या तोंडाने उत्तर द्यायचं? मग मालकाला खुश करण्यासाठी अशा आरोपाचं षडयंत्र याने उभा केलं. आणि मालकाला हेच पाहिजे. मालकाकडे सर्व साधने आहेत, मीडिया आहे, आणि या मीडियाने याला उचलण्याचं काम केलं. आता मित्रांनो, मनोज जरांगे पाटलांच्या डोक्यामध्ये तर हा कसलाही विषय नाही. कोण महाराज आला गेला असे कितीही येतात जातात, ते त्यांच्या अवस्थेमध्ये त्यांचा प्रश्न वेगळा आहे, त्यांची मागणी वेगळी आहे. त्यांचं संपूर्ण लक्ष त्यांच्याकडे आहे, त्या प्रश्नाकडे आहे, त्या विषयाकडे आहे. परंतु या महाराजाला, या भामट्याला मीडियाने उचलल्यानंतर जेव्हा मनोज जरांगे पाटलांकडे हा प्रश्न आला, त्यावेळेस मनोज जरांगे पाटील म्हटले की तुकाराम महाराज, अरे तुकाराम महाराजांपुढे आम्ही 1000 वेळा लोटांगण रोज घेतो, आजही घ्यायला तयार आहोत. त्या अवस्थेमध्ये जर माझ्या तोंडातून जर असे काही शब्द निघाले असतील तर आम्ही 1000 वेळा तुकाराम महाराजांची माफी मागायला तयार आहोत. मित्रांनो, जन्म झाल्यापासून मरेपर्यंत रोज 1 कोटी वेळा जरी तुकाराम महाराजांपुढे लोटांगण जरी घेतलं तरी तुकाराम महाराजांचे उपकार फिटणार नाहीत. इतके तुकाराम महाराजांचे या मानव जातीवर उपकार आहेत. आणि अशा तुकाराम महाराजांची आम्ही रोज 1000 वेळा माफी मागायला तयार आहोत. आणि मनोज जरांगे पाटलांपुढे मीडियाने जेव्हा हा प्रश्न उपस्थित केला तेव्हा त्यांनी एका क्षणाचाही विलंब न करता तुकाराम महाराजांपुढे ते अगदी नतमस्तक झाले. म्हणजे तुकाराम महाराजांबद्दल मनोज जरांगे पाटील यांच्या मनामध्ये किती आदर आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये आदर आहे. आणि हे सर्वांना माहीत आहे. हा काही लपवण्याचा विषय नाही किंवा हा काही मोडून तोडून सांगण्याचा विषय नाही. अनेक मुस्लिम संत होते, आजही मुस्लिम कीर्तनकार आहेत, आजही मुस्लिम वारकरी आहेत. आपल्याला हे सर्व माहीत आहेत. बौद्ध समाजाचे लोक सुद्धा तुकाराम महाराजांना मानतात. स्वतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुकाराम महाराजांना मानत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे तर तुकाराम महाराज गुरु होते. त्यामुळे मित्रांनो, तुकाराम महाराजांच्या आड लपण्याचा जो प्रयत्न या भामट्याने केलेला आहे, तो प्रयत्न हा महाराष्ट्र हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. एवढंच नाही तर हा प्रयत्न हाणून पाडलेला आहे. मित्रांनो, या अनुषंगाने जाता जाता एवढंच सांगतो, हा अजय महाराज बारसकर हा भामटा एकटा नाही. आता असे अनेक सुपारीबाज सरकारकडून येण्याची शक्यता आहे. अनेक जणांची दुकानदारी बंद झालेली आहे. हे सर्वजण बिळातून बाहेर येण्याची शक्यता आहे. परंतु जेवढा मनोज जरांगे पाटलांना हे विरोध करतील त्याच्या 1000 पट ताकदीने समाज बांधवांनो एकत्र या. मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे ठामपणे राहा. कारण मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे कोणावरही अन्याय होत नाही आणि करोडो लोकांचं भलं होत आहे. आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्याच जर शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर तुका म्हणे तोची संत सोसी जगाचे आघात. आजच्या पुरतं एवढंच. यावरच्या आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.